नमस्कार मंडळी. नमस्कार. मी सारंग. मी अश्विनी. आणि तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे झिंगाट जोडी. तर आज आम्ही आमचा पहिला व्हिडिओ बनवतोय. रेड 2 या मूवीचा आम्ही रिव्ह्यू देणार आहे. तर कालच आम्ही ह्या मूवी बघून आलो. जो रेड जी मूवी जी एकदम अतिशय सक्सेसफुल झाली तिचा हा सिक्वल आहे. रेड 2 मूवीमध्ये जे प्रमुख कलाकार आहेत त्यांची नावे म्हणजे आपला अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर, सौरभ शुक्ला, रजत कपूर, अमित सयाल आणि सुप्रिया पाठक हे लोक हे मेन लीड रोल मध्ये आहे. आता रेड 2 चा जो स्टोरीचा प्लॅटफॉर्म आहे तो काही अंशी रेड सारखाच आहे. कारण अमित पटनायक जे ताऊजींची रेड आपण बघितली होती ज्याच्यामध्ये सौरभ शुक्ला हे विलन होते, त्याच प्लॅटफॉर्मवर 7 वर्षानंतर अमित पटनायक दाखवले आहेत पुन्हा एकदा रेड मारताना, जी त्यांच्या आयुष्यातली 74वी रेड असते. आणि त्यानंतर त्यांचं ट्रान्सफर होतं. ट्रान्सफर झाल्यानंतर ते एक भोज गावी जातात जिथे त्यांचं इंट्रोडक्शन होतं आपल्या मूवीचा मेन व्हिलन ज्याचं नाव आहे रितेश देशमुख. तर रितेश देशमुख हा मेन व्हिलनच्या रोलमध्ये इथे दाखवला आहे आणि त्याचं कॅरेक्टरचं नाव आहे दादाभाई. त्यानंतर आपले ताऊजी पण या मूवीमध्ये दाखवले आहेत जे जेलमध्ये आहेत आणि कधी काही पेरोलवर पण येतात. तर ताऊजींची जी भूमिका आहे ती अतिशय सुंदर आहे आणि खूप कॉमेडी आहे. जे आपण मागच्या चित्रपटात बघितलं होतं की जे ते मेन व्हिलनचा रोल करत होते, इथे त्यांनी एक कॉमिक पार्ट केलाय. त्यानंतर हा भोजगावी गेल्यानंतर कसा अजय देवगण रितेश देशमुख यांचा सामना होतो. रितेश देशमुख एकदम इमानदार छवीचा एक राजकारणी दाखवलाय, कॅबिनेट मिनिस्टर दाखवलाय आणि खूप इमानदार, म्हणजे सर्व लोक त्याला तिथले भोजगावातले देव म्हणत असतात. तर कसं अजय देवगणला कसा चकमा देतो आणि त्यानंतर अजय देवगण कसं हे शोध लावतो आणि रितेश देशमुखला कसा त्याच्या जाळ्यात अडकवतो, हे जसं आपण मागच्या मूवीमध्ये बघितलंय तसं सेम त्याने दाखवलंय. आणि खूप अतिशय सुंदर अशी ऍक्टिंग आणि स्टोरी लाईन पण खूप छान की ज्याच्यामध्ये आपल्याला सस्पेन्स पण आपल्याला समजतो मेन इव्हेंटमध्ये. आणि मेन म्हणजे इंटरव्हल नंतर जे मेन कॉमिक कॅरेक्टर आहे म्हणजे आपले अमित सयाल, जे आपले मागच्या मूवीमध्ये अजय देवगणचे जे सहकारी दाखवले, अतिशय सुंदर आणि एकदम कॉमिक कॅरेक्टर त्यांनी निभावलाय, एकदम अतिशय सुंदर. आणि आपल्या रितेश देशमुखनी सुद्धा भाऊ आहेत, त्यांनी निगेटिव्ह कॅरेक्टर खूप सुंदरपणे तसं रितेशने आता म्हणजे जो एक चॉकलेट बॉय किंवा एक रोमॅन्टिक हिरोची त्याची छवी होती ती अतिशय आणि कॉमेडी, पण आता त्याने जे 2-3 माझ्या मते हे विलन आणि त्यासारख्या मूवी मधनं की तो एक चांगल्या प्रतीचा एक दर्जेदार ऍक्टर कसा आहे हे त्याने दाखवले आहे. मराठी मूवी मध्ये तो आहेच. आता त्याचा अपकमिंग शिवाजी महाराजांवर जो मूवी येतोय तो अतिशय म्हणजे आपण उत्सुकते खूप एक्सायटेड आहे. त्यानंतर जे कॅरेक्टर्स आहेत, सौरभ शुक्लांचं कॉमिक कॅरेक्टर आहे, अमित सयालचं कॅरेक्टर आहे, रजत कपूर हे नॉर्मल अजय देवगणचे बॉस दाखवले. वाणी कपूरचं काही जास्त रोल नाहीये, म्हणजे नेहमी जेवढ्या हिंदी चित्रपटांमध्ये एका नायिकेला जेवढी भूमिका हवी तेवढीच भूमिका दिलेली आहे. त्यातल्या त्यात गाण्यांची पण क्वालिटी किंवा जे सॉंग्स आहे ते अजिबात मला आवडलेले नाही. सॉन्ग म्हणजे कसं आहे ना, रिलेट करत नाही म्हणजे स्पीड ब्रेकर सारखे वाटतात कुठेतरी चित्रपटामध्ये. तर एकंदरीत बॉलिवूडची अवस्था ही मागच्या काही 10-15 मूवीपासून अशीच झाली की बॉलिवूडच्या मूवीजला काही स्कोप नसतो, कुठून तरी साऊथची ती स्टोरी घेऊन येतात आणि तीच ते रिमेक करून हे पुढे जातात. पण रेड 2 मध्ये खरंच म्हणजे जे डायरेक्टर आहेत, निर्देशक, आणि त्यांनी भरपूर चांगलं काम केलं. आणि जी रेड 1 म्हणजे रेड मूवी जी जुनी मूवी आहे तिच्यात जी अपेक्षा होती ती काही अंशी त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. कारण काय की आपण आधीची जी हिट मूवी आहे तिचाच आपण रिलेट करत असतो, त्यामुळे कदाचित पण जर तुम्ही एक असं नवीन फ्रेश माइंडने गेला तर नक्कीच तुम्हाला ही मूवी आवडेल. आवडला, तुम्ही सुद्धा जाऊन नक्की बघा. सस्पेन्स आहे, याची स्टोरी आम्ही रिव्हील करत नाहीये, फक्त मूवी छान आहे. निगेटिव्ह ऍक्टिंग जी केली आहे रितेश दादाने ती सुद्धा सुंदर आहे, ती तुम्ही बघा. आणि नक्कीच अशू, तू यांना किती स्टार दिसली या मूवीला? मी 5 पैकी 3.5 देऊ इच्छिते. मी 5 पैकी आत्ताची जी बॉलिवूडची अवस्था बघितलं तर मी या मूवीला 4 स्टार देईन. कारण ती वन टाइम वॉच आहे आणि खूप अतिशय चांगला प्रयत्न केलाय. तर ह्या आजकालच्या जे सलमानचा मूवी आला होता त्याच्या हिशोबाने जर तुम्ही विचार केला तर खूपच छान मूवी आहे.
फक्त जी एंडिंग जी आहे ती बघायला मजा आहे की अमित पटनायकची जी 75वी रेड आहे ती खूप सॉलिड होते आणि सगळ्यांनी बघा तो मूवी, एकदा बघण्यासारखा मूवी आहे. 75वी रेड ही सॉलिड होते म्हणजे 75वी रेड ही अनसक्सेसफुल होते. आणि म्हणजे जे तुम्ही ताऊजींच्या मागच्या मूवीमध्ये बघितलं होतं की तो कशी त्याची रेड सक्सेसफुल करतो, पण या मूवीमध्ये तोच एक सस्पेन्स आहे की कसं पहिल्यांदा रितेश देशमुख हा अजय देवगणला कशी मात देतो आणि मग अजय देवगण रितेश देशमुखला कशी मात देतो, हा जो सस्पेन्स आहे किंवा हा जो थ्रिलर आहे आणि हळूहळू कशा गोष्टी उलगडत जातात, ह्याच या मूवीचा USB आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही नक्की एकदा तरी हा मूवी बघावा. थँक्यू. आणि हा आमचा पहिलाच व्हिडिओ असल्या कारणाने काही चुका झाल्या असतील तर सॉरी. धन्यवाद. आणि आमच्या चॅनल नेहमी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा, आणि हे बघा, आम्ही हे मॉनिटाईज किंवा पैशासाठी हे आम्ही चालू केलं नाही. आमची एक हॉबी आहे डान्स करणं, त्यासाठी आम्ही केले. तर तुम्ही आम्हाला एक प्रतिसाद म्हणून आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करू शकतात. धन्यवाद. तुमचा प्रतिसाद आम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल त्या प्रतिसादाची. धन्यवाद. धन्यवाद.